खरं म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही जाऊन आलो. मुख्यमंत्री गेले, मी गेलो, अजितदादा गेले, आमचे सगळे मंत्री गेले. प्रत्यक्षात तिथली परिस्थिती पाहिली, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला सरकारने, महायुतीने, की NDRFचे निकष असतील, अटी शर्ती असतील, त्या सर्व बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर संकट मोठं आहे आणि मोठं संकट आहे तर सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांना देखील भरीव मदत झाली पाहिजे. कारण यावेळेस शेती वाहून गेली होती, जमीन खरडून गेली होती, पशुधन वाहून गेलं होतं, घरांची पडझड झाली होती, काही ठिकाणी जीवित हानी झाली होती. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकरी आपलं बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं, याचं समाधान मला आहे. आणि म्हणून 32